नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज निमित्त असं आहे की मकर संक्रांतीच्या निमित्तानं सोनी मराठी वाहिनीवर निवेदिता माझी ताई अशा शीर्षकाची मालिका 15 जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार 9 वाजता प्रसारित होणार आहे. आणि त्यानिमित्ताने मालिकेतील प्रमुख कलावंत माझा मित्र अशोक फळदेसाई आज माझ्यासोबत आहे. नमस्कार अशोक. नमस्कार. नमस्कार. आणि आत्ता आपण जमलोय बाउन्समध्ये आणि फार वेगळ्या पद्धतीनं सिरियलचं लॉन्चिंग इथे सेलिब्रेट झालं, तर त्याचा अनुभव मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. नाही, हे खरं तर हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच होतंय की आपण प्रमोशनसाठी अशा ठिकाणी आलोय. इथं मीडिया आहे आणि आपण मजा करतोय, सगळे मीडिया सगळे सोबत एकत्र. सो हे खरं तर वेगळं आहे माझ्यासाठी. मला वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने आपण रिएक्ट करू. आणि मी पहिल्यांदाच बाउन्समध्ये आलोय आणि इथे जम्प करायचे असतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. सो असं वाटलं होतं की सोपं आहे रे, काय जम्प करायचं वगैरे. सो इथे आल्यानंतर कळलं की नाही नाही नाही, त्याला टेक्निक आहे, ते शिकायला लागणार आहे, त्यासाठी ट्रेन करायला इथे ट्रेनर आहेत व्यवस्थित. सो माझं तरी असं झालं की मी इथे परत येणार, व्यवस्थित ते समजून घेणार काय आहे ते. कारण मजा मजा म्हणून ठीक आहे, पण जर व्यवस्थित स्वतःला ग्रूम करायचं असेल तर हे खूप चांगली ऍक्टिव्हिटी आहे असं मला वाटतंय. सो खूप छान वाटलं, त्यासाठी सोनी मराठीचं खूप आभार, बाउन्सचे आभार. सो थँक्यू. मुळात या मालिकेतली तुझी जी भूमिका आहे यशोधनची, त्या भूमिकेचा ग्राफ कसा आहे ते आम्हाला जाणून घ्यायचंय. नाही, मजेशीर आहे हे पात्र. मी बऱ्याच वेळेला सांगितले की मी ज्या मराठीत 2-3 मालिका केल्या त्याच्यात माझा कॅरेक्टर हा एक पॉलिटिशियनचा कॅरेक्टर होता. मी 3 मालिका म्हणजे पॉलिटिशियन होतं त्याच्यात. त्या मालिकेने मला खूप दिलं, त्या पात्रांनी खूप दिलं. पण आत्ताची जी भूमिका आहे ती माझ्या वयाची आहे. एक हसत खेळत जगणारा मुलगा आहे, रोमॅन्टिक आहे, तेवढाच असं छान व्यक्तिमत्व आहे. त्याला कसलेच बॅरियर नाही आहेत असं मी म्हणेन. आणि म्हणून मला हे पात्र करायला आवडतंय. मी शिकतोय, उलट मला सापडतं काही गोष्टी. यशोधन हे पात्र मजेशीर आहे. तो स्वतःच्या पायावर उभा आहे, कमवता आहे. आणि त्याची लहानपणापासूनची मैत्रीण आहे निवेदिता. ती माझी शेजारी आहे. आम्ही शेजारी राहतो एकमेकांच्या. सो आणि असं एक ट्विस्ट आहे मालिकेमध्ये की माझे वडील आणि तिचे वडील हे खूप घट्ट मित्र असतात, एकाच ऑफिसमध्ये कामाला असतात. पण काही कारणामुळे ती मैत्री तुटते आणि त्याचं रूपांतर काय म्हणू आपण, भांडणात होतं, दुश्मनीत होतं. आणि ते एकमेकांशी बोलत नाहीयेत, दोन्ही फॅमिली एकमेकांशी बोलत नाहीत. सोडून मी म्हणजे यशोधन जो आहे तो समोरच्या फॅमिलीसोबत व्यवस्थित असतो, कारण याला भांडण करायला आवडत नाही. हा प्रयत्न करतो, याचा प्रयत्न चालू आहे हे भांडण कसं मिटवायचं. कारण एक काहीतरी चूक झालेली असते, ती कोणाकडून झाली आहे, काय झाली आहे हे तुम्हाला कळेलच. पण अजून एक गोष्ट आहे की निवेदितावर यशोधनचं खूप प्रेम आहे आणि त्याला ती हवी आहे, लाईफ टाईम हवी आहे, लग्न करायचंय. आणि अशा नोटवर ही सिच्युएशन आहे की ही फॅमिलीच एकमेकांना बोलत नाहीये. मग लग्न केल्यावर ते घरी आल्यावर काय होईल, आणि अजून ह्यानं प्रेम व्यक्त केलेलं नाहीये. जेव्हा कळेल की ह्यानं प्रेम व्यक्त केलंय आणि तिनं पण होकार दिलाय किंवा हे जे काय घरचे काय रिएक्ट करतील, हा एक मोठा हे आहे, ट्विस्ट आहे. आणि त्यात निवेदिताचा छोटा भाऊ आहे असीम, जो तुम्ही प्रोमो मध्ये बघितला असेल. सो त्याचं पण तिच्यावर प्रचंड प्रेम आहे. तो पण खूप पॉझिटिव्ह आहे जेवढा मी आहे. म्हणजे मला निवेदिताच्या आयुष्यात कुठलाही मित्र आवडत नाही असं आहे तो. मग एवढा तो पॉझिटिव्ह आहे की नाही तिच्याशी नाही दोस्ती करायची, मी आहे ना या झोन मध्ये तो असतो. आणि तिचा भाऊ काहीच करायला देत नाही. मी जरी काही प्लॅन केले तरी त्याचे काहीतरी वेगळे प्लॅन असतात. आणि निवेदिताला माहित नाही मी प्रेमात आहे की आम्ही मित्र आहोत ना, ठीक आहे, तुला नंतर वेळ देतात, त्याला वेळ देते, या झोन मध्ये असते. सो त्यामुळे माझी चिडचिड होते, कधी राग येतो. पण अशी गंमत आहे या सगळ्या याच्यात. त्यामुळे हे पात्र, ही मालिका एक भावा बहिणीची आहे, प्लस एक मित्र मैत्रिणीची आहे, एक नात्याची आहे. सो असं ते कौटुंबिक एक सार या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण म्हणतो की भांडणं विसरून जायची असतात आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं सांगायचं असतं. आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? नाही हे तर खरंच आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोडच बोला. कारण भांडणं किंवा वाद या गोष्टीने काय होत नाही. माझं तर आता पर्सनल माझं असं मत झालंय की वाद होतात, नाही असं नाही, पण ना त्याचं आपण बसून सॉर्ट केल्या ना गोष्टी, त्या खरंच उपयोगाच्या आहेत. मी तर बघितलंय, मी तर अनुभवलंय
की माझे मित्र असू दे, घरचे असू दे, हे घरच्यांमध्ये वाद होतात का अबोला धरला ना, माझं तुमच्याविषयी काही जर हे झालं तर मी तुमच्याशी बोलणार नाही, कारण तू असं असं केलेलं. पण मी जर तुमच्याशी येऊन बोललो खरंच असं झालंय का, मग तुमचं एक काहीतरी मत असतं. माझं असं म्हणणं की माणूस वाईट नसतो, परिस्थिती आपल्याला वाईट ठरवते किंवा हे होते. सो त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण ती गोष्ट तिथल्या तिथे सॉर्ट करावी. तिळगुळ हे तिथल्या तिथेच फोडून खाऊन टाकावं, असं माझं तरी म्हणणं आहे. सो ते मग सगळं गोड होतं. तुला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या चॅनलतर्फे अशोकचं करिअर सुद्धा खूप छान हो, आत्ता चांगलं आहेच, अधिकाधिक त्याला यश मिळो आणि पुन्हा एकदा आपल्याशी गोड बोलण्याची त्याला संधी मिळो, ही सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्स आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर सुद्धा करा.